विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टोरायझेशन मेथड. फॅक्टोरायझेशन म्हणजे अवयव पद्धत. अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे सोडवायची आहेत आपल्याला. आता या पद्धतीची जी उदाहरणं आहेत ती आपल्याला 8वीला सुद्धा झालेली आहेत. 8वीला आपण अशा पद्धतीची समीकरणं सोडवली आहेत. पहिलं समीकरण मी मांडलेलं आहे, x चा वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. आता हे जे समीकरण आहे, ह्या समीकरणामध्ये वर्गाचं जे पद आहे त्या वर्गाच्या पदाला इथं सहगुणक नाही म्हणजे 1 आहे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. या वर्गाच्या समीकरणाला सहगुणक नाही म्हणजे 1 आहे. आता हे समीकरण कसं सोडवायचं आहे? हे झालं वर्गाचं पद, हे मधलं पद आणि हे स्थिर पद. तर आपल्याला काय करायचं आहे? स्थिर पदा इतका गुणाकार, स्थिर पदा इतका गुणाकार म्हणजे स्थिर पद किती आहे? 54 आहे. 54 गुणाकार आणि बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका इतकी बेरीज झाली पाहिजे. मधलं पद कोणतं आहे? वजा 15x. त्याचा सहगुणक किती आहे? वजा 15 हा त्याचा सहगुणक आहे. काय करायचं आणखी आता सांगतो. स्थिर पदा इतका गुणाकार, आणखी दुसऱ्या भाषेमध्ये सांगतो, स्थिर पद आणि x वर्गचा सहगुणक यांचा गुणाकार आला पाहिजे. म्हणजे कसं बघा, हे 1 आहे, हे 54 आहे. 54 1 54, गुणाकार किती आला पाहिजे? 54 आला पाहिजे. आणि बेरीज किती आली पाहिजे? मधल्या पदाच्या सहगुणका इतकी बेरीज. मधलं पद आहे वजा 15x, x चा सहगुणक आहे वजा 15, म्हणजे आपल्याला बेरीज पाहिजे वजा 15. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे? अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार 54 येतो आणि त्यांची बेरीज वजा 15 येते. मग अशा दोन संख्या बघायच्या आपल्याला. मग त्या दोन संख्या आहेत, म्हणजे 54 कोणत्या पाड्यात आहेत आपण ते बघितलं पाहिजे. 9 सख 54, 9 आणि 6. ह्या दोघांचा गुणाकार येतो 54. ह्या दोघांची बेरीज येते 9 6 15, पण चिन्ह वजा आहे म्हणून वजा 9 वजा 6 यांची बेरीज येते वजा 15. वजा 9 आणि वजा 6 यांची बेरीज येते वजा 15. दोघांची चिन्ह सारखी, दोघांची बेरीज करायची, दोघांचं चिन्ह द्यायचं 9 6 15, वजा वजा दोघांचं चिन्ह वजा दिलं आणि गुणाकार 9 सख 54 वजा वजा अधिक 54. म्हणजे ह्या दोन संख्या आलेल्या आहेत. अशा पद्धतीनं आता आपल्याला सर्व उदाहरणं सोडवायची आहेत. आणखी एकदा सांगतो, x वर्गचा सहगुणक इथे 1 आहे. पुढच्या उदाहरणामध्ये 1 सोडून दुसरा असेल कोणताही तरी सुद्धा हीच पद्धत. x वर्गचा सहगुणक आणि स्थिर पद यांचा गुणाकार करायचा आणि मधल्या पदाच्या सहगुणका इतकी बेरीज झाली पाहिजे. बेरीज ही गुणाकार हा, आणि अशा दोन संख्या शोधायचा की ज्यांचा गुणाकार एवढा आला पाहिजे आणि ज्यांची बेरीज एवढी आली पाहिजे. ही अट महत्वाची. एवढं लक्षात झालं की म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवायला काही अडचण नाही. आता आपण कुणाची फोड केलेली आहे? मधल्या पदाची फोड केलेली आहे. आता हे व्यवस्थित असं म्हणतो तुम्ही बघा, x चा वर्ग वजा 9 आणि 6 आहे, वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0. म्हणजे बघा इथं वजा 9 वजा 6 वजा 15. ओके. आता आपल्याला काय करायचंय? 2-2चे गट पाडायचे. 8वीला आपण अशा प्रकारची उदाहरणं सोडवलीच आहेत. या दोघांचा गट केला, या दोघांचा गट केला. या दोघातून काय बाहेर येतं? हे तर x आहे, हे तर x आहे. दोघातून लहान बाहेर घ्यायचं, ह्याचा घात नाही म्हणजे 1 असतो, म्हणजे x बाहेर घेतला आपण.
बाहेर घेतलं म्हणजे काय करतो आपण, ह्या दोघाला x न भागायचं असतं. बाहेर घेतो म्हणजे आपण काय करतो, दोघाला x न भागायचं. इथे किती आहे, x चा वर्ग म्हणजे 2x आहेत, त्यात 1 गेला म्हणजे उरला फक्त x. हे x ला x कॅन्सल, इथं उरलं किती मग -9. इथून काय बाहेर येणार आहे बघा, इथे x आहे, इथे x नाही म्हणजे x येणार नाही. 6च्या पाड्यात 54 आहे, हे चिन्ह द्यायचं पहिल्यांदा आधी. आपण इथं -6 बाहेर घेतला. आपण काय काय बाहेर घेतलेलं आहे, -6 बाहेर घेतलेलं आहे म्हणजे -6 ह्याला भागायचा. नीट लक्ष द्या, जिथं आपण x बाहेर घेतलं, x न दोघाला भागलो, तसंच इथं आपण काय घेतलेलं आहे, वजा चिन्ह असल्यामुळे -6 बाहेर घेतलेला आहे. -6 आपण ह्या दोघाला भागणार आहे. आपण वजा वजा अधिक, -6 गेलं, उरलं काय तर x उरलं, अधिक वजा वजा 6 9 54. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची, हे दोन्ही कंस सारखे येतात. मग आपण हे जे काही ह्यातनं दोघातून सामायिक बाहेर आला तो इथं लिहिला आणि हा कंस लिहिला तरी सुद्धा चालतो, पण त्याप्रमाणे करा. मग आता आपण काय करणार आहे, या दोन्हीपैकी एक कंस घ्यायचा, x वजा 9, उरले दुसऱ्या कंसात टाकायचं, x वजा 6 बरोबर 0. म्हणजेच x वजा 9 बरोबर 0, और किंवा x वजा 9 बरोबर 0, x वजा 6 बरोबर 0, x वजा 6 बरोबर 0. म्हणजेच x बरोबर वजा 9 आहे, तिकडे गेलं अधिक 9 झालं, और तसंच हे वजा 6 आहे, तिकडे गेलं अधिक 6. म्हणून या समीकरणाची जी मूळ आहेत म्हणजे रूट्स, therefore 9 6 are roots of quadratic equation. म्हणजे अशा प्रमाणे हे आपण पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे, ज्याला x वर्गचा सहगुणक नाही म्हणजे 1 आहे, अशा प्रकारचं हे पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे. दुसऱ्या प्रकारचं उदाहरण मी फळ्यावर मांडलेलं आहे. दुसरं उदाहरण तुम्ही सोडू शकता. तिसरं उदाहरण यासारखंच आहे, ते तुम्ही सोडवायचं आहे. चौथं उदाहरण सोडवल्यानंतर तुम्हाला तिसरं उदाहरण तुमच्या लक्षात येईल काय करायचं आहे त्याप्रमाणे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मगाशी काय म्हणलं तुम्ही, वर्गाच्या पदाचा सहगुणक या आधीच्या उदाहरणामध्ये 1 होता, आता इथं 5 आलेला आहे. म्हणजे इथं वर्गाच्या पदाचा जो सहगुणक आहे तो 1 सोडून अन्य कोणताही अंक आहे. तरी सुद्धा आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे पद्धत आपली अवलंबायची आहे. आधी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, हे जे समीकरण आहे ते ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात मांडून घ्यायचं. तर ते कसं मांडायचं आहे, 5m चा वर्ग, हे 22m आहे, ते इकडे येणार, वजा 22m, हे अधिक 15 आहे, तिकडे आल्यानंतर वजा 15 बरोबर 0. सुरुवातीला हे जे समीकरण आहे ते कोणत्याही पद्धतीमध्ये जरी दिलं तरी ते ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपामध्ये लिहायचं. आणि लिहिल्यानंतर मग परत आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्गाच्या पदाचा सहगुणक आणि स्थिर पद यांचा गुणाकार, x वर्गाचा म्हणजे m वर्गाचा सहगुणक आहे 5, स्थिर पद आहे 15, 15 पाची 75, वजा आहे म्हणून गुणाकार येणार आहे वजा 75. नीट लक्ष द्या, गुणाकार येणार आहे वजा 75. आणि बेरीज पाहिजे आपल्याला मधल्या पदाच्या सहगुणक आहेत की मधलं पद आहे m, त्याचा सहगुणक आहे वजा 22, म्हणजे बेरीज पाहिजे आपल्याला वजा 22. आता बेरीज वजा 22, गुणाकार वजा 75. मग अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार वजा 75 येतो आणि बेरीज
22 येते. आता सुरुवातीला आपण बघणार आहे 75 गुणाकार कुणाकोणात येतो. 75 म्हणजे 5च्या पटीमधला अंक असणार आहे तो. 75 कोणत्या पाड्यात आहे? 15 5 75. 15 5 75. पण 15 आणि 5 जर म्हणलं आपण त्यांचा गुणाकार येतो, पण 15 आणि 5 20 येते, म्हणजे त्या संख्या नाहीत. आता दुसरा संख्या बघू आपण. 75 गुणाकाराला पाहिजे आपल्याला. 25 त्रिक 75. 25 त्रिक 75. आता 25 आणि 3 जर संख्या घेतल्या आपण, नीट बघा. 25 आणि 3. 25 त्रिक 75. आपल्याला गुणाकार पाहिजे, वजा पाहिजे, आणि बेरीज सुद्धा कशी पाहिजे? वजा पाहिजे. आता गुणाकार वजा म्हणल्यानंतर ह्या दोघातली कोणती तरी संख्या एक ऋण येणार आहे. कारण जेव्हा गुणाकार धन असतो तेव्हा ह्या दोघाला वजा चिन्ह असेल तर चालतं, पण जेव्हा गुणाकार ऋण येतो तेव्हा ह्या दोन्हीपैकी एक संख्या ऋण असते. आता 15 25 त्रिक 75. मग 25 मधून 3 गेलं 22 राहते. 25 वजा 3 केलं तर 25 मधून 3 गेलं 22 राहिलं. पण 25 वजा 3 म्हणून अधिक 22 येत आहे, म्हणून हे चिन्ह हिथं न देता आपल्याला हिथं द्यावं लागेल. म्हणजे बघा, वजा 25 अधिक 3, वजा 25 अधिक 3 वजा 22, आणि 25 त्रिक 75 अधिक वजा वजा 75. हे जर आकडे व्यवस्थित आपण लक्षात आलं पाहिजे, कोणतं चिन्ह कुठं द्यायचं आहे. हे जर मी इथं दिलं तर 25 मधून 3 गेलं 22 होत आहे, पण आपल्याला चिन्ह संख्या पाहिजे वजा 22. वजा 22 म्हणून आपल्याला काय करावं लागेल? मोठ्या संख्येला चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे दोन संख्या कोणत्या आल्या? वजा 25 आणि अधिक 3. मग आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आता हे सोडू आपण. मधल्या पदाची फोड केलेली आपण. हे दोन संख्या इथं मांडणार आहे आपण. बघा, 5m चा वर्ग वजा 25m अधिक 3m वजा 15 बरोबर 0. म्हणजे नीट बघा, इथं आपण काय केलेलं आहे? वजा 25 अधिक 3. म्हणजे वजा 25 अधिक 3 म्हणजे दोन, एक संख्या धन एक संख्या ऋण. मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवा, मोठ्या संख्येत चिन्ह द्या. म्हणजे 25 मधून 3 गेलं 22 राहिलं. संख्या मोठी 25 आहे, वजा 22. आता आपल्याला काय करणार आहे? या दोघांचे गट करायचे आपण, आणि मग या दोघातून जो अवयव सामायिक येणार आहे त्या सामायिक अवयव आपण बाहेर काढणार. ह्यात 5 आहे, 5 आहे, लहान घेणार आपण. तर यम आहे, इथं यम आहे, म्हणजे या दोघातून काय बाहेर येत आहे? 5m बाहेर येते. बाहेर म्हणजे सामायिक अवयव. मग आपण मग सांगितल्याप्रमाणे ह्या दोघाला कोणी भागायचं? 5m न भागायचं. 5 गेलं 5 गेलं, m 2 आहेत, m चा वर्ग आहे म्हणजे 1 m, ह्यातलं 1 m गेलं. 5 गेलं 5 गेलं, इथं फक्त उरलं m उरलं, वजा चिन्ह आहे. 5 5 25, 5 5 25, m गेलं, कॅन्सल झालं, म्हणजे इथं उरलं फक्त m वजा 5. आता हे चिन्ह देणार आपण. इथं अधिक आहे, अधिक. इथं m आहे, इथं m आहे, m नाही म्हणजे m येणार नाही. 3च्या पाड्यात 15 आहे, म्हणजे इथं किती बाहेर आलं? 3. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हा कंस इथं येणार आहे. बघा, आता ह्याला 3 भागू आपण, ह्याला 3 भागू. 3 3 गेलं, उरलं फक्त m वजा 3 5 15 बरोबर. म्हणजे दोन्ही कंस सारखे. आणि परत आता पुढची पाहिजे, दोघांपैकी एक कंस घ्यायचा आपल्याला. m वजा 5, उरलेलं दुसऱ्या कंसात टाकायचंय. 5m अधिक 3 बरोबर 0. म्हणजे मग m वजा 5 बरोबर 0, 5m अधिक 3 बरोबर 0. म्हणजे असं आलं ते m वजा 5 बरोबर 0 और 5m अधिक 3 बरोबर 0. म्हणजे असं आलं बघा, वजा 5 आहे, तिकडे पाठवतो मी. m बरोबर 5 और इथं मग असं आलं बघा,
5m बरोबर हे 3 अधिक आहे तिकडे गेलं -3 म्हणजेच m बरोबर हे -3 आहे हे 5 गुणुले आहे तिकडे गेल्यानंतर भागिले होणार आहे म्हणजेच -3/5 म्हणजेच therefore 5 and इथे चालेल -3/5 are roots of quadratic equation म्हणजे 5 आणि -3 ही या समीकरणाची मूळ आहेत. पुढचं उदाहरण मी मांडलेलं आहे 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2. आता हे जे उदाहरण आहे ते उदाहरण याच सारखं सोडवायचंय. सहगुणक आहे 3, स्थिर पद आहे 2, गुणाकार येणार आहे 3 दुणे 6 आणि बेरीज आहे मधल्या पदाच्या सहगुणका इतकी बेरीज म्हणजेच -2 वर्गमुळात 6. मग आता गुणाकार 6 याला आला पाहिजे आणि बेरीज -2 वर्गमुळात 6. मग गुणाकार 6 कुणाकुणाचा येतो 3 दुणे 6 3 आणि 2 3 दुणे 6 गुणाकार येतो. पण आपल्याला काय पाहिजे आहे संख्या आपल्याला कोणत्या पाहिजे आहेत -2 वर्गमुळात 6. आता नीट लक्ष द्या यांचा गुणाकार येतो 6 यांचा गुणाकार किती येतो 6 येतो गुणाकार. पण आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे बेरीज किती पाहिजे -2 वर्गमुळात 6 पाहिजे. आता आपल्याला किती बेरीज आलेली आहे गुणाकार किती आलेला आहे 6 आलेला आहे. पण मला किती बेरीज पाहिजे 2 वर्गमुळात 6 चिन्ह आपण नंतर करू 2 वर्गमुळात 6. आता 6ची फोड मी अशा पद्धतीने करतो. आपल्याला माहिती आहे सर कर्णी गुणुले कर्णी कर्णिस्थ संख्या नीट लक्ष द्या वर्गमुळात 6 गुणुले वर्गमुळात 6 म्हणजेच किती 6 कर्णी गुणुले कर्णी कर्णिस्थ संख्या वर्गमुळात 6 गुणुले वर्गमुळात 6 6 वर्गमुळात 6 गुणुले वर्गमुळात 6 यांचा गुणाकार येतो 6 आणि बेरीज जर केली तर बघा याचा सहगुणक आहे 1 याचा सहगुणक आहे 1 म्हणजे किती आली बघा बेरीज 2 वर्गमुळात 6. आता आपल्या दोघांची बेरीज कशी पाहिजे ऋण पाहिजे त्या दोघाला चिन्ह म्हणजे बघा वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6 यांची बेरीज किती येते -2 वर्गमुळात 6. नीट लक्ष द्या व्यवस्थित समजून घ्या आधी हे समजलं की मग इकडे आपल्याला काय अडचण येणार नाही. गुणाकार 6 कुणाचा येतो कर्णी गुणुले कर्णी कर्णिस्थ संख्या म्हणून वर्गमुळात 6 गुणुले वर्गमुळात 6 यांचा गुणाकाराला 6 म्हणजे याची बेरीज जर आपल्याला पाहिजे आपल्याला मग कशाची बेरीज याची बेरीज वर्गमुळात 6 वर्गमुळात 6 2 वर्गमुळात 6 ह्याचा मी सेपरेट करतो वर्गमुळात 6 वर्गमुळात 6. आता आपल्याला चिन्ह दोघांचा वजा पाहिजे आहे म्हणून मी वजा चिन्ह दिलेलं आहे म्हणजे ह्याची बेरीज किती आली -2 वर्गमुळात 6 म्हणजे आपल्या संख्या कोणत्या आल्या ज्या दोन संख्या आपल्याला गुणायच्या आहेत त्या कोणत्या आल्या वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6. बघा नीट ह्यांचा गुणाकार किती येतो वजा अधिक कर्णी गुणुले कर्णी कर्णीची संख्या वर्गमुळात 6 बरोबर 6 आणि ह्याची बेरीज सहगुण ह्याचा 1 ह्याचा 1 आणि 1 2 2 कर्णी 6. आता आपण इथं मांडतो म्हणजे हा सर बघा 3x वर्ग
वजा 2 करणी 6 x आहे, म्हणजे असं म्हणतो मी कशा पद्धतीने मांडणी केली बघा. वजा 2 करणी 6 फोड केली, वजा करणी 6 वजा करणी 6 वजा वजा वजा, याचा सवलग 1 याचा 1 वजा. आता आपण दोघांची फोड करणार, हे जरा व्यवस्थित लक्ष द्या. 3x चा वर्ग वजा, आता ह्याची फोड करावी लागेल आपल्याला. कशी फोड करतो बघा. 3 गुणिले 2, कारण इथं 3 आहे ना, म्हणून 3 2 6 वजा तसंच याचं व्यवस्थित लक्ष द्या. करणे 6ची फोड केलेली आहे. आणखीन फोड करतो. आता ह्याची पण फोड करावी लागेल मला, का ते नंतर करू आपण. 3x चा वर्ग वजा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले x वजा, तसंच त्याचं पण वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 x अधिक 2 बरोबर 0. म्हणजे बघा, नीट लक्ष द्या. हे एक पद आहे आणि हे एक पद आहे. व्यवस्थित बघा. आता आपण काय करणार आहे, या दोघांतनं बाहेर सामायिक काढायचं आहे, म्हणून ह्याची ही फोड करावी लागेल आपल्याला. 3x चा वर्ग, 3 म्हणजेच कर्णी गुणिले कर्णी, कर्णीची संख्या, याचा वापर करू आपण. म्हणजेच बघा, वर्गमुळात 3x गुणिले वर्गमुळात 3x वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 3x गुणिले x x वर्ग, अशी फोड केलेली आहे मी. वजा इथं तसंच वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 टिंब म्हणजे गुणिले पॉइंट x वजा वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 x अधिक 2 ची सह फोड मी अशी करतो. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 0. आता आपण काय करणार आहे, हे एक पद आहे टोटल आणि हे दुसरं पद आहे. ह्यातनं काय काय बाहेर येतं बघा. वर्गमुळात 3x वर्गमुळात 3x म्हणजे वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 3 x x x वर्ग, 3 2 6x वर्गमुळात 6x, 3 2 6x वर्गमुळात 6 2. आता या दोघांना काय सामायिक आहे, सारखं सारखं आहे बघा. आता इथं वर्गमुळात 3 आहे, इथं वर्गमुळात 3 आहे, दोघात हे आणि हे वर्गमुळात 3 वर्गमुळात 3. इथं एक x आहे, इथं एक x आहे, म्हणजे दोघांना काय बाहेर आलं, वर्गमुळात 3x बाहेर आलं. म्हणजे वर्गमुळात 3x ह्याला भागायचं आपल्याला. वर्गमुळात 3x भागल्यानंतर हे वर्गमुळात 3x गेलं, उरलं इथं किती फक्त मग वर्गमुळात 3x. नीट लक्ष द्या. वजा इथे वर्गमुळात 3x भागायचंय, वर्गमुळात 3 इथं आहे, x इथं आहे, 3 गेलं x गेलं, उरलं वर्गमुळात 2 वजा चिन्ह देत. आता इथं बघा दोघांमध्ये काय काय सारखं आहे. इथे x नाही, हित आहे म्हणजे येणार नाही ते. आता इथं वर्गमुळात 2 आहे, इथं वर्गमुळात 2 आहे, म्हणजे दोघांना काय बाहेर येईल, वर्गमुळात 2 बाहेर येईल. शिल्लक करायचं बघा. आता वजा चिन्ह घेतलं आपण, वजा वर्गमुळात 2 घेतले बाहेर, म्हणजे वजा वर्गमुळात 2 बाहेर आलेलं आहे. इथे उरलं काय, वर्गमुळात 3 आणि x. आता हे वजा बाहेर घेतल्यामुळं हे वजा अधिक झालं, वजा अधिक झालं वजा, दुसरा कंस येणार ना आपलं. आता आपण काय बाहेर घेतलेलं आहे, वर्गमुळात 2 बाहेर घेतलं, इथं वर्गमुळात 2 गेलं, इथलं वर्गमुळात 2 गेलं, उरलं इथं एक शिल्लक राहिलं, वर्गमुळात 2
बरोबर 0. पायरी नीट समजून घ्या, परत पहा वाटल्यास. दोन्ही कंस सारखे येतात. मग दोन्ही पैकी एक घ्यायचं आपण. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2. दुसऱ्या किमती वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 घेतलं, बरोबर 0. म्हणजे आपण सोडवणार कसं मग हे? वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0 और वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. दोन्ही किमती सारख्याच आहेत. म्हणजे असं होईल बघा, वर्गमुळात 3x आहे ना. आता मला किंमत कोणाची पाहिजे आहे? बरं ठीक आहे. वर्गमुळात 3x बरोबर हे वजा वर्गमुळात 2 आहे, तिकडे जाईल, अधिक वर्गमुळात 2. मला किंमत पाहिजे x ची. हे गुणुले आहे, तिकडे गेलं तर भागिले होईल. म्हणजेच x बरोबर वर्गमुळात 2 भागिले, आणि हीच किंमत येणार आहे. मग डायरेक्ट म्हणतो मी, आणि ही किंमत सारखी आहे ना. मग काय येणार आहे? x बरोबर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3. म्हणून उत्तर काय आपण therefore वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 are roots of quadratic equation. अशा पद्धतीनं तुम्ही 7वं उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. 7वं अशाच पद्धतीचं उदाहरण आहे. आता तुम्हाला आतापर्यंत मी आज पहिलं उदाहरण सोडून दिलं, दुसरं तुम्ही त्याप्रमाणे करायचं आहे, चौथं सोडून दिलेलं आहे त्याप्रमाणे तिसरं करायचं आहे. 5वं 6वं जे उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये छेद आलेला आहे, आणि छेद कसा घालवायचा तुम्हाला मी यापूर्वी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे ते छेदानं समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणायचं, गुणल्यानंतर समीकरण मिळेल, वर्ग समीकरण मिळेल, आणि ते जे वर्ग समीकरण आहे ते याप्रमाणे सोडवायचं आहे. शंका असेल तर तुम्ही मला सांगा की हे उदाहरण समजलेलं नाही, तेही मी सोडून देईन. म्हणजे आतापर्यंत आपण 1 ते 8 उदाहरणाचा आपण अभ्यास केलेला आहे. 9वं उदाहरण अशाच पद्धतीचं आहे. 2m कंसात m वजा 24 म्हणजे 2m न त्या कंसाला गुणायचं आहे. 2m न त्या कंसाला गुणल्यानंतर एक वर्ग समीकरण मिळेल, आणि ते वर्ग समीकरण तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे सोडवायचं आहे. आता 10वं 11वं आणि 12वं जे उदाहरण आहे ते आता आपण त्यातलं एक उदाहरण सोडवू आपण. आता उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात सोडून देतो. मी आता 25m चा वर्ग वजा 9 बरोबर 0. आता वजा 9 हे बरोबरच्या पलीकडे आहे, त्याला मी बरोबरच्या अलीकडे आणतो. म्हणजे असं होईल बघा, 25m चा वर्ग वजा 9 बरोबर 0. आपल्या जर लक्षात आलं असेल तर हे वर्गाचं पद आहे. आणखी एकदा व्यवस्थित मानतो मी, 25m चा वर्ग वजा 9 म्हणजेच 3 चा वर्ग बरोबर 0. आता आपल्याला माहिती आहे बघा, a वर्ग, याला आपण a म्हणू आपण, आणि ह्याला आपण b म्हणू आपण. a वर्ग वजा b वर्ग कसं असतं? a अधिक b, a वजा b म्हणजे पहिले पद अधिक दुसरे पद, आणि पहिले पद वजा दुसरे पद, म्हणजेच असं होईल. आणखी हे फोड करतो मी, 25m म्हणजेच 5m कंसाचा वर्ग वजा 3 चा वर्ग म्हणजे 0. म्हणजे a चा वर्ग वजा b चा वर्ग म्हणजे पहिले पद अधिक दुसरे पद, पहिले पद वजा दुसरे पद, म्हणजे असं होईल हे 5m अधिक 3 बरोबर 0 और 5m वजा 3 बरोबर 0. किंवा ह्याच्या आधी पायरी आपण अशी मांडू आपण,
5m अधिक 3 5m वजा 3 बरोबर 0. मग आता हे तुम्ही सोडू शकता. 5m अधिक 3 बरोबर 0 म्हणजेच 5m बरोबर वजा 3 m बरोबर वजा 3 छेद 5 आणि हे असं होईल. 5m वजा 3 बरोबर 0 म्हणजेच 5m बरोबर 3 m बरोबर 3 छेद 5 म्हणून 3 छेद 5 वजा 3 छेद 5 आर रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. आता तिकडं दुसरं 7m चा वर्ग वजा 21m बरोबर 0. तसंच मागासप्रमाणे 7m चा वर्ग वजा 21m बरोबर 0. आता इथं जर बघितलं आपण, इथं कसं होतं, हे वर्गाचं पद आहे, वर्गाचं पद आहे, वर्गाचं पद, पण तसं इथं काही दिसत नाही. यातनं काय बाहेर गेलं बघा दोघातून. इथं 7 आहे, 7च्या पाड्यात 21 आहे, इथे m आहे, म्हणजे 7m बाहेर घेतला आपण. बाहेर घेतल्यानंतर म्हणजे ह्याला 7m न भागायचं आहे, ह्याला 7m न भागायचं आहे. 7 7 गेलं, इथं उरलं m वजा 7 त्रिक 21 m गेलं बरोबर 0. म्हणजे हे अशा प्रकारे होईल. 7m बरोबर 0 और m वजा 3 बरोबर 0. आता 7m बरोबर 0 आहे म्हणजेच m बरोबर काय येईल मग 0 भागिले 7 म्हणजेच m बरोबर 0 आणि इथे m बरोबर वजा 3 आहे अधिक 3 म्हणजे काय आलं मग therefore 0 3 रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. 12 उदाहरण आता शेवटचं बघू आपण. m चा वर्ग वजा 11 बरोबर 0. आता हे उदाहरण याप्रमाणे सोडायचं आपल्याला. m चा वर्ग 11 कुणाचा वर्ग आहे तुमच्या लक्षात आलं असेल. यापूर्वी आपण एक उदाहरण सोडवलं होतं, म्हणजे असं होईल बघा. m चा वर्ग वजा वर्गमुळात 11चा वर्ग बरोबर 0. जर तुमच्या लक्षात आलं असेल तर हे उदाहरण तुम्ही याप्रमाणे सोडवायचं आहे. m वजा वर्गमुळात 11 m अधिक वर्गमुळात 11 बरोबर 0 म्हणजेच m वजा वर्गमुळात 11 बरोबर 0 और m अधिक वर्गमुळात 11 बरोबर 0 म्हणजे सोडू आपण. वजा आहे वर्गमुळात 11 और अधिक आहे वजा वर्गमुळात 11 म्हणजे वर्गमुळात 11 वजा वर्गमुळात 11 और रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, तर याप्रमाणे तुम्ही हा अभ्यास आज सोडवा. आणखीन कोणतं एखादं उदाहरण नाही समजलं तर तसं मला ते लिहून सांगा. धन्यवाद.